प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरू आहे. या प्रथेकडे मान सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहीत आहे की वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितले जात आहे व ती आपली संस्कृती आहे. मात्र हे फार कमी लोकांना माहिती असेल की काही व्यक्तींच्या पाया पडणे हे अशुभ मानले जाते. या व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही. काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. या लोकांच्या पायाला हात लावू नका. 1. मंदिरात कोणाच्याही पायाला हात लावू नका. जर तुम्ही मंदिरात पूजेसाठी गेला असाल आणि तेथे तुम्हाला कोणी आदरणीय व्यक्ती किंवा वडीलधारी दिसले तर त्यांच्या पाया पडू नका. याचे कारण मंदिरात देवापेक्षा मोठं कोणीच नाही. अशा स्थितीत देवासमोर माणसाच्या पायाला स्पर्श करणे हा देव आणि मंदिर या दोन्हींचा अपमान मानला जातो. 2. झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नका. जर एखादी व्यक्ती झोपत असेल किंवा पडून असेल तर त्याच्या पायांना अजिबात स्पर्श करू नका. असे केल्याने त्या व्यक्तीचे वय कमी होते असे मानले जाते. वैदिक शास्त्रानुसार झोपलेल्या स्थितीत फक्त मृत व्यक्तींच्या पायांना स्पर्श करता येतो आणि इतर कोणाच्याही नाही. म्हणूनच अशी चूक करणे नेहमी टाळावे. 3. स्मशानभूमीतून परतलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे टाळा. कोणाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन परतलेल्या वडीलधाऱ्यांच्या पायाला हात लावू नये. अशा कार्यक्रमात उपस्थित राहून परत आल्याने ती व्यक्ती अपवित्र होते. म्हणूनच त्यांच्या पायाला स्पर्श करणे टाळावे. त्यांची अंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्यांना वाकून नमस्कार करू शकता. मात्र त्या व्यक्तीला जर सुतक असेल तर त्यांच्या पाया पडू नये. 4. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. 5. साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. 6. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता. 8. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. आता जाणून घेऊया कोणाच्या पाया पडणे शुभ असते. 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे आपला बुधग्रह मजबूत होतो. 2. वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो. 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो. 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. 6. संत, गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. 7. वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह मजबूत होतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.